आता 40+ मास्टर साठी असणारी आहे चमचमणाऱ्या 4 ट्रॉफ्या. या ट्रॉफ्यांचे मानकरी कोणते संघ होतील याकडे आपण संध्याकाळच्या आणि खरं रात्रीच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. सकाळपासून कार्यरत असणारी उत्तमजी कोहली मोरावे यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयांचं योगदान या स्पर्धेसाठी आलं. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आभार मानूया आपण. सोमनाथजी केनी यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चालू मॅच आपण पाहतोय एकीकडे संघ आहे मोहा संघ जो फलंदाजी करेल. बॅटिंग टीम मोहा टीम आहे आणि गोलंदाजी करणारी टीम आहे ती वहाल टीम आपण पाहतोय. कल्पेश यांनाही आपण या टीम मध्ये इन ऍक्शन पाहणार आहात. कल फिटनेसचे प्रोप्रायटर. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जात असताना दणका दिला. क्षेत्र खाली आहे निवडलं गेलं परंतु क्षेत्ररक्षक पोचला त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार झाला. फोरार दिल मांगे मोर आला. वेलकम फोर. लाजवाब अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉल वरती काय फटका खेचला गेला आणि पहिल्याच बॉल वरती उत्तर दिलं गेलं चौकारानं. चौकारानंतर डॉट बॉल हा कमबॅक पाहायला मिळाला. पाहुण्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. हा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. शतक चेंडूपर्यंत पोहोचेल तर मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल रन ऍड होईल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत आपण पाहाल तर वहाल A40+ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करते आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले मोहा संघाला मोहा 40+ मास्टर संघ फलंदाजी करतोय. हा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये थोडंसं फॅमिली क्षेत्र डीप थर्डमॅन मध्ये हा चेंडू फील्ड केला जाईल. तद्वार मात्र दुहेरी 2 धावा ऍड केल्या गेल्यात. 2 धावेच्या साहाय्याने टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहाल तर 7 धावा. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या मोहा टीमची आतापर्यंत लगावली गेल्या. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला अगदी खोल टप्प्याचा चेंडू. या चेंडूला मात्र प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय राकेश आणि रमाकांत आर फॅक्टर मैदानावरती आपण पाहतोय मोहा संघाचा कार्यरत असताना आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून ही फलंदाजी साकारली जाते. यावेळेला फक्त हलक्या हाताने रिसच्या साहाय्याने मनगटाच्या साहाय्याने मात्र हा चेंडू वळवला सन्मानजनक स्थितीमध्ये. खरं तर कार्पेट पद्धतीने कल्पेशांच्या माध्यमातून मिसफील्ड पाहायला मिळाली. थ्रो आला परंतु या पूर्ण धावा रोखू शकल्या नाहीयेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. खरं तर एका धावेची किंमत तेव्हा कळते जेव्हा एका धावेने सामना गमवावा लागतो. एका धावेची किंमत त्याला विचारा जो एका गुणाने खरं तर अव्वल येण्यापासून वंचित राहिला. एका गुणाने खरं तर सामना जेव्हा गमवावा लागतो तेव्हा त्या एका धावेची आणि एका आकड्याची किंमत खरं तर आपल्याला कळत असते. आणि अशा धावसंख्या जर खर्ची होत राहिल्या ना तर कुठेतरी वहाल संघ तुम्हाला हा विचार करावा लागेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती आहेत त्या 9. बिनगडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. कल्पेश आदित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्याच्या नावाची चर्चा खरं तर नक्कीच वहाल संघ मैदानामध्ये असताना नेहमीच होत राहिली. कल फिटनेसचे ओनर आणि प्रोप्रायटर खरं तर ज्यांच्या माध्यमातून फिटनेस कला केंद्र चालवला जातो. शरीर हेच खरं तर नक्कीच संपत्ती मानली जाते आणि शरीर सुदृढ राहिलं शरीर निरोगी राहिलं तर मात्र नक्कीच आपण जास्त निरंतर नक्कीच काळ जगू शकतो. आणि कल फिटनेसच्या माध्यमातून कित्येक चांगलं कार्य मात्र नक्कीच कल्पेश खरे त्यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला बॉल वेगवान चेंडू अति वेगानं मात्र हा चेंडू रिलीज केला. स्टान्स पाहत अतिशय वेगानं हा मात्र नक्कीच कांद्याचा पुरेपूर वापर करत मात्र चेंडू रिलीज केला जातोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले बॅक मध्ये पाहू शकतो कल्पेशांना गोलंदाजी करत असताना काय अफलातून वेग आहे आणि अचूक टप्पा अगदी
चेंडू पडल्यानंतर परफेक्ट अँगलही बनतोय आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. पहिला चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा कल्पेश घरत गोलंदाजी मार्फत तयार होतील. यावेळेचा चेंडू अगदी शेजापासून दूर ठेवला होता. पुन्हा एकदा हा आतमध्ये टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. फलंदाज दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु यष्टीरक्षकाचंही कौतुक करावं लागेल. जबरदस्त नक्कीच त्यांची कामगिरी पाहायला मिळते. अगदी यष्ट्यांच्या मागे राहून मात्र कल्पेशला काही इशारेही केले जातात. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे अशावेळी नजरेकडे पाहिलं गेलं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय रमाकांत. बॅक टू द डग आउट. रमाकांतने आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेस केले 6 आणि धावसंख्या जमवल्या होत्या त्या 5. 6 मध्ये 5 धावसंख्या जमवत मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत महासंघाला पहिला हादरा, पहिला धक्का मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. गणेश मैदानामध्ये दाखल झालेत. रिप्ले बॅक मध्ये पाहू शकतो कशा रीतीने मात्र नक्कीच कल्पेश चेंडू रिलीज केला. तदनंतर मात्र पाहिलं तर बॅटची एज आणि विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. निशांत आहेत विकेट किपर, त्यांचं कौतुक करावं लागेल. अफलातून झेल त्यांच्या माध्यमातून. खरं तर टप्पा पडल्यानंतर वेग जितका चेंडू घेतोय ना त्यानंतर मात्र परफेक्ट अँगल बनल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू कदाचित बॅट्समनच्या आड आल्यानंतर दिसणार नाहीये परंतु त्यांचा कॅरी आणि गॅदर करण्याचं नक्कीच कौशल्य चांगलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केले गेले चेंडूला. समीरा हे गोलंदाज आपण पाहतो फिल्डिंगच्या माध्यमातून चेंडूवरती येतील. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या टोटल आपण पाहतो या 2 धावांच्या सहाय्यानं 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. कल्पेश विरुद्ध या नावाची खरं तर या षटकामध्ये चर्चा राहिली. एक विकेट जवळ आले परंतु गोलंदाजीने मात्र आपली ताकद दाखवून दिली. या वेळचा चेंडू अति वेगानं परंतु दिशा भरकटली गेली. पंचांचा इशारा आला. वाईटनं दंडित केलं जाईल. गोलंदाजाला एक अव्हांत धावसंख्या मिळेल. टोटल धावसंख्या पाहाल तर 12 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती वेग वाढवला होता परंतु दिशा भरकटली गेली. लाईन अँड लेंथ मात्र बिघडली गेली आणि पाहिलं तर हा वाईड बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजी मात्र सज्ज होतील गोलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी गणेशसाठी. हा चेंडू या वेळेला गती काढून घेतली. स्लोवर फेकला. पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचं पर्सेंटेज या षटकामध्ये जास्त वाढलं गेलं. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 4 चेंडू डॉट आले त्यावरती 1 विकेट आलाय. म्हणजे नक्कीच चांगली कामगिरी कल्पेश घरे त्यांच्या माध्यमातून केली गेली. 12 धावा धावफलकावरती आहेत या षटकातील. अजूनही शेवटचा चेंडू बाकी होता. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न परंतु हाही प्रयत्न अयशस्वी राहिला. कोणतीही धावसंख्या या चेंडूवरती मिळणार नाही. षटक क्रमांक 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. महासंघ पोहोचलाय. 2 षटकाच्या अंती 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. केडी आपण पाहाल तर सकाळच्या सत्रापासून धावसंख्या 70च्या पार जात होती. आता मात्र आपण जसा मात्र दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये मावळत चालला तसं धावसंख्येची गती मावळत चालली आहे. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाल्यात. 40 पर्यंत 3 सामने झाले धावसंख्या गेली नाहीये. कदाचित ही मॅच ही आपल्याला त्याच दिशेने पाहायला मिळेल का परंतु 3 षटकं अजूनही बाकी आहेत. महासंघाला आता इथून मात्र मी एकच सांगेन इरादे बनवा आणि बनलेल्या इराद्यांना यशस्वी वाटचालीकडे नक्कीच कामगिरी करा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतात. पहिलाच बॉल फुल टॉस. दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. चेंडू एका टप्प्याने सीमारेषे पार आलाय. गज जरासा चौकार. नक्कीच महासंघाच्या वतीने हा चौकार आलाय आणि येणारा चौकार 4 धावसंख्या मिळवून देणारा होता. टोटल आपण पाहाल तर पहिल्या षटकातील पहिल्या बॉल वरती चौकार आला होता. तदनंतर
तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती म्हणजे तब्बल 11 चेंडूंचा कालावधी गेला दुसरा चौकार बघण्यासाठी. आणि पाहिलं तर राकेश या फलंदाजीच्या बॅट मधून हा चौकार आला. दोन्ही चौकार कदाचित त्याच त्याच फलंदाजीच्या माध्यमातून आले. आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 16 या चौकाराच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने मात्र धावसंख्या जमवण्याचा नक्कीच हातखंडा या षटकापासून सुरू केला. हा हातखंडा आणि हा प्रयत्न खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवावा लागेल. या षटकानंतर पाणी घेऊन जाऊया. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मिळालेली एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहाल तर पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक पॉइंट मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहाल तर हा चेंडू उचलून फेकीपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी फलंदाजांकडे होता. या षटकामध्ये कशाही रीतीने धावसंख्या येऊ दे, धावसंख्या मिळाली पाहिजे आणि धावसंख्या बनली पाहिजे एवढाच काहीसा प्रयत्न हा मात्र फलंदाजांच्या माध्यमातून केला जाईल. आणि इथं आपण पाहतोय तो प्रयत्न यशस्वीरित्या केला जातो. टोटल मात्र आपण पाहिजे तर धावफलकावरती 20 या विडीला मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल आला. गोलंदाजी मार्कवर आहे ज्ञानेश्वर. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेस चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय, क्लिक झालाय आणि पाठवून दिलाय सीमा रेषा पार. षटकार हा दर्जेदार असा स्ट्रोक फलंदाज गणेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहतो. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले बॅक मध्ये आपण पाहू शकाल काय स्ट्रोक केला गेला. षटकार चौकाराने या षटकाची सुरुवात केली आणि अखेर आपण पाहतो शेवटचा एक बॉल बाकी अजून. एक बॉल बाकी. 26 धावा धावफलकावरती आहेत. असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकांमध्ये वहाल संघाची गोलंदाजी ताकद ठरली आहे, परंतु या षटकामध्ये बोलबाला राहिला फलंदाजीचा. चौकारानं या षटकाची सुरुवात केली. आतापर्यंत अजून एक षटकार आला, शेवटचा एक बॉल बाकी आहे. या चेंडूवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर नक्कीच चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे मुळा संघ म्हणायला हरकत नाही, परंतु काही हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. गोलंदाजीचा कमबॅक पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज एका साईडला, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यानंतर अपघात अटल आहे आणि तो काहीसा आपण पाहिला तर रन आउटच्या स्वरूपात बाद होणारा फलंदाज तंबूच्या आसपास जाईल, तो म्हणजे राकेश, ज्याच्या माध्यमातून खरं तर 2 चौकार खेळले गेले होते.
नेक्स्ट बॉल या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. चौकाराचा इशारा पंचांचा. सुहास यांना आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहतोय आणि फलंदाज समाधानना खरं तर हा षटकार चौकार खेळलाय. प्रत्येक आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकांची दुसऱ्या षटकाचा खेळ वगळता आतापर्यंत 3 षटकारांची सुरुवात चौकारांनी झाली आणि मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावांचं योगदान आणि स्कोरिंग वाटणारी मॅच कदाचित आता मात्र फायटिंग टोटलकडे वाटचाल करते. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळी त्या चेंडू बॅक फुटाची धाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मधला षटक चेंडूपर्यंत पोहोचेल तो लगेच माझा दुहेरीचा प्रयत्न. जेव्हा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावा मिळतील त्या फलंदाजी करणारी टीम मोहा टीमला. 33 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर सुहास यांना आपण पाहतोय. वहाल संघाच्या सुहास यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलाय. उंचावरती गेला परंतु अंतर कमी कापला गेलाय. टिपला गेलाय खेळ. समाधान कोहली या फलंदाजाचा संपतो इथे खेळ. उमेश यांनी हा झेल टिपला. आपला तो नक्कीच फटका चांगला होता. पाहिलं तर अंतर कमी का उंची जास्त गाठली. अंतर कमी कापलं गेलं आणि त्याचा परिणाम आपण पाहिला तर उत्कृष्ट दर्जाचा झेल उमेश यांच्या माध्यमातून टिपला गेला. BTC लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले बॅक ही बघू शकतो. ही स्पर्धा आज खरं तर सकाळच्या सत्रापासून कव्हर केली जाते लाईव्हच्या माध्यमातून आणि एक उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला दाखवली जाते PTC लाईव्हच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रणजित नेक्स्ट बॉल या वेळेला पुन्हा आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूपर्यंत शेवटची पोहोचतील. 1 धाव पूर्ण केली. कदाचित दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. मिळालेली 1 धाव स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहाल तर 34 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. चौथं षटक खरं तर मार्गस्थ आहे. या षटकाची चौकाराने सुरुवात केली. सुहास यांचे षटक अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील आणि 2 बॉल मध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील या षटकांमध्ये. यावेळेला 5 फुटाचा चमक खर्च खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिब्बाकर पॉइंट मध्ये हा चेंडू फील्ड केला जातोय. तद्वार आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या मिळालेल्या 2 धावा आणखी स्कोर कार्ड वरती ऍड होतील. टोटल मात्र आपण पाहाल तर 36 धावा धावफलकावरती. 36 ऑन स्कोर कार्ड. विकेट आतापर्यंत आल्या तर 3 विकेट आल्यात. माफ करा. शेवटचा चेंडू बाकी आहे चौथ्या षटकातील. अजूनही 1 षटक बाकी आहे. हा चेंडू अतिशय वेगाने आणि अचूक टप्प्यावरती फेकला होता सुहास यांनी. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. चला पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करूया आपण. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. घारापुरी संघ इथे उपस्थित आहे. चला घारापुरी संघ आणि वहाल बी संघ. आणखी एक वहाल संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि घारापुरी संघाचे नक्कीच परम मित्र राज मात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांनी विनंती केली होती आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं.
केलं जातं ते राजमते सर इथे उपस्थित आहेत. खरं तर ऑन ड्युटी होते तरी मॅच साठी पोहोचलेत. पाचव्या षटकाला होईल सुरुवात. आपण पाहतोय 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील समीर पाटील. समीर पाटील यांना आपण पाहणार आहोत. समीर पाटील यांचा पहिलाच बॉल स्लोवर होता. चेंडूवरती बोट फिरवली होती. चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. या सत्रामध्ये 4 षटकार जे राहिले परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज तितकेच वाढले गेले. याचाच परिणाम आपण पाहिला तर धावसंख्या आतापर्यंत रोखली गेली होती 36 या धावसंख्येवरती. यावेळी नागपूर टप्प्याचा चेंडू होता. अगदी पाहिलं तर कव्हर बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण फुटबॉल पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अखेरच्या क्षणाला चेंडूने सीमारेषा ओलांडली. प्रयत्न मात्र चांगला होता. कदाचित हा चेंडू हातामध्ये आला असता तर चौकार अडू शकला असता. समीरांचा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खुल्या टप्प्यामध्ये फेकला होता. पुन्हा एकदा फटका मात्र खेळू शकले नाहीयेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र नक्कीच आपण पाहिलं तर हा चेंडू फील्ड केला जाईल. तर 2 मात्र पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती मिळालेली. एक धाव धावफलकावरती टोटल मात्र आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती दगावल्या जातील. धावफलक 41 वरती पोहोचला गेला. 2 षटकामध्ये वाटलं होतं की वहाल संघ नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवेल की काय, परंतु आतापर्यंत पाहिलं तर फायटिंग टोटल मोहा संघाच्या वतीनं आली आहे. 41 धावसंख्या आल्यात. अजूनही पाहतो आपण 1-2 फटके जर आले ना तर हा स्कोर कार्ड बनवू शकतो. आतापर्यंत 41 बनल्यात. उर्वरित 2 चेंडूचा यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू आणि मात्र पाठवून दिला मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारचा इशारा आला पंचांचा. शेवटचा एक बॉल बाकी असेल या इनिंग मधून. टार्गेट सेट करणारा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. आपण पाहिलं तर नक्कीच बॅटवरती चेंडू आला नाहीये. एकदा पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद. मिळालेली एक धाव शेवटच्या चेंडूवरती. 5 षटकांचा वाजवी खेळ पूर्वार्धातला समाप्त झालाय आणि तेव्हा आपण पाहिलं तर मोहा संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या जमवल्या गेल्यात त्या 46. चेंडू 47 धावांची गरज. जिंकण्यासाठी वहाल 40+ मास्टर्स ए टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण विनंती करतोय वहाल बी संघ आणि धारापुरी संघ. चला या वहाल बी आणि धारापुरी संघ नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. 47 धावांचा हे पाठला. कशा रीतीने चेस केलं जाईल, कशा रीतीने डिपेंड केलं जाईल, कुठेही जाऊत नका, पाहत राहा. तुमची आवडीची स्पर्धा शैलेश स्मृती 40+ मास्टर्स आयोजित 40+ मास्टर्स चषक 2024 ही स्पर्धा. लक्ष आहे 47 धावांचा. चेंडू आहेत 30. चेस करायचे आहेत वहाल टीमला, तर डिफेंड करायचे आहेत मोहा टीमला. चला मोहा टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण सामन्याच्या सुरुवातीलाच खूप उशीर केलाय, पुन्हा उशीर करू नका.
30 चेंडू 47 धावांची गरज. 30 चेंडू 47 धावांची गरज. आवाज कमी केला रोग काल लागेल म्हणा. महादेवजी भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. मॅचला होते सुरुवात. 30 बॉल 47ची गरज. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. शैलेश आणि उमेश. एका धावेनं मात्र नक्कीच या धावसंख्येला सुरुवात केली जाईल. महादेवजी भोईर साहेब यांना विनंती केली होती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्यांचा आदरातिथ्य सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. महादेवजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. शैलेशच्या बॅटमधून ही खरं तर सुरुवातीची धावसंख्या उभारण्यात आली. एकदा वाढली धावफलकावरती सुरुवात होईल खरं तर मॅचला. मॅक्स बॉल यावेळी त्याची रुपया फुटाची धाव खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडूचा वेट आणि वॉच प्रमाणे पाहणी करण्यात आली, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र हा चेंडू निर्धाव आलाय. शॉटप्लेचा चेंडू कट केला इथे माझा शॉट पॉइंटला मात्र पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहिलं तर जबरदस्त असा चौकार पाहायला मिळाला. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली. महादेवची भोईर साहेबांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण करूया स्वागत. राज म्हात्रे घारापुरी यांना विनंती केली होती आपण या आपलंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. घारापुरी 40+ मास्टर्स राज म्हात्रे सर यांना विनंती केली जाते या आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपला आदरातिथ्य स्वागत सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. नेक्स्ट बॉल गोलंदाज चेंडूवर गोलंदाज पंढरनाथ झेल खाली क्षेत्ररक्षक टिपला गेला झेल आणि फलंदाज उमेश बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 47 धावांचा पटला करत असताना पहिल्याच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते कल्पेश घरत. नक्कीच गोलंदाजीतून नक्कीच आपल्याला आकर्षित केलं होतं, परंतु आता मात्र फलंदाजीसाठी त्याची गरज आहे आणि त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी मात्र तो मैदानामध्ये दाखल झाला. 47 धावांचं हे लक्ष खरोखर पार करायचं आहे. आतापर्यंत पाहिलं तर 5 धावसंख्येवरती पोहोचला वाहन संघ. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि 5 धावसंख्या धावफलकावरती धारापुरी संघाचे संघ आहेत मुकेशजी म्हात्रे यांना विनंती केली होती आपण व्यासपीठावरती या. धारापुरी संघाचे संघ आहेत मुकेशजी म्हात्रे, आपण व्यासपीठावरती या. काय झालंय मी इथून आलोय.
चला धन्यवाद सुयोग कोहली. खरंच चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो सुयोगजी कोहली. तर मोहा संघाने 46 धावा केलेले आहेत. 47 आहे टार्गेट चेस करते वहाळ ए संघ, जिकडे एक विकेटच्या नुसार 5 रन झाले. उमेश मात्र बाद झालाय, जिकडे 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चला आपल्याला रात्र अपुरी पडणार आहे, लक्षात ठेवा. अजून लई मॅचेस बाकी आहेत, लई भरपूर मॅचेस बाकी आहेत. आतापर्यंत जे संघ जिंकले आहेत त्यांची नावं उल्वे, गणेशपुरी, कोंबडबुजे, बामणनगरी, खारकोपर आणि गव्हाण. अजूनही इथून फ्रेश सामना अजूनही एक बाकी आहे. हा सामना आणि अजूनही एक सामना फ्रेश बाकी आहे आणि 8 सामने बाकी आहेत. आम्ही विनंती करतोय घरापुरी संघाचे संघनायक मुकेशजी म्हात्रे आपण कृपा करून नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. आम्हाला राजमात्रेने सांगितलं की संघनायक मुकेश म्हात्रे आहेत. चला जे काही असेल ते लवकर सोडवा, नाही तर मॅच आपल्याला लय उशीर होईल. टाइमपास चालवले मंगेश वगैरे राहिलवले एक अर्धा तास गेला. आता हे पण चाललंय, एक मॅचचं टायमिंग गेलं. दरम्यान आपण घरापुरी फुटबॉलचे मास्टर्स राजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण राजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करूया. एक असं गोड व्यक्तिमत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच राज म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आयोजकांच्या वतीने धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जितेंद्र सुमार साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यावं. अमरजी पाटील आपल्यासही विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. उलमी प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजनकर्त्यांमध्ये एक सर्वश्रेष्ठ नाव अमरजी पाटील, अमरजी कडू. मग अशी अमरजी कडू यांचं निश्चित नाव घेतलं होतं, आता अमरजी पाटील यांचंही नाव घेतलं जाईल. हेच ते मैदान इथं UNPLचे आपण रंगतता पाहतो, थरार पाहतो. तसंच कृपेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. कृपेश म्हात्रे आपण यावं. मुकेशजी म्हात्रे आपला शुभ सन्मान केला जाणार आहे. झेल हवेमध्ये आहे आणि काही काळ हवेमध्ये होता, परंतु हवेतून चेंडू मात्र हातामधून खाली निसटलाय. संधी बनली होती. कल्पेश फिटनेस कायम आपण पाहतो, फिटनेस क्षेत्रामध्ये चांगलं नाव कल्पेशने कमावलं, परंतु इथे मात्र काय घडलं, कदाचित गडी बाद झाला असता. 47-6 चेस आहे, हा छोटा चेस असणार नाही. शैलेश चिर्लेकर, मुकेशजी म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान आपण पाहतो व्यासपीठावरती. शैलेश मूर्ती तडवीर यांच्या माध्यमातून हवेमध्ये आहे चेंडू.
कदाचित 38 सर्कल मध्ये आतमध्ये झेल होईल की नाही आहे. स्वतः गोलंदाज येऊन पकडतोय, परंतु नंतर 2 धावांपासून कल्पेशला आणि शैलेश चिर्लेकरांना कोणी थांबवू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा अंत झाला. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय उमेश बाद झालाय एका गाडीच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8. 47 चेस आहे. त्यामुळे आता धावेला धावसंख्येला आकार द्यावा लागेल. त्याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वहाल बी विपक्ष घारापुरी. तर वहाल बी आणि घारापुरी संघ दोन्ही संघाच्या संघाने उपस्थित नाणेफेकीचा कौल करून घ्यावा अशी विनंती असेल लगेचच, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करतो आपण. चला 4 व्हीलर प्लीज. सर्व 4 व्हीलर धारकांना विनंती आहे तुम्ही ह्या बाजूला या, पण त्या बाउंड्री लाईन कडून या ना, स्टेजच्या समोरून नका येऊ प्लीज. या तुम्ही या बाजूला, पण त्या लाईन या, बाउंड्री लाईन स्मशानाच्या लाईन या. पुन्हा एकदा हवेमध्ये होता झेल, इथे मात्र कल्पेशला परतावं लागेल कारण पकडलाय झेल. चला मी विनंती करते घारापुरी संघाचे संघनायक आणि वहाल बी संघाचे संघनायक लगेच नाणेफेक करून घ्या प्लीज. पीटीसी लाईव्ह नाणेफेकीचा कॉल होते, कृपया करून कव्हर करा. जोपर्यंत फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज येईल निशांत. नवीन फलंदाज कल्पेश मात्र बाद झालाय. महत्वाचे वेळेला कारण धावसंख्येचा चेस होता, तो चेस पूर्ण करण्यासाठी धानामारी करणं गरजेचं होतं. वाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर निश्चितच ज्यावेळेला ही मॅच संपेल आपल्या निर्णयांच्या अनुषंगाने लगेचच आपण फील्ड वरती काय लगेचच यायचं आहे. निशांत आला नवीन फलंदाज. आणि निश्चितच यावेळेला मात्र चेंडू चाललाय लॉंग लेगला, चिरत चाललाय आणि महत्वाच्या वेळेला चौकार सुद्धा आलाय. निशांत जो की आता शांत बसणार नाहीये आणि आपल्या संघासाठी मात्र धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. चौकाराने मात्र निश्चितच धावसंख्येला आकार मिळाला आहे. धावसंख्या आपण पाहतो त्या 12च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता समाधानच्या. समाधान म्हणजेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे मोहा कोलवाडा संघाचा. आमचे मित्र आहेत समाधान, सर्वच तसे मित्र फुटलेसवाले, परंतु आम्ही ज्या वेळेला महाबळेश्वरला होतो त्यावेळेला भरपूर मजा असते. चांगला फटका आहे, टायमिंग प्रॉपर आहे, त्यामुळे चेंडू हा बघता बघता बाहेर गेला षटकाराकरिता. प्रॉपर टायमिंग, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळाला. मग टायमिंग खूप महत्वाचं असतं. एकदा की चेंडू बॅटच्या पट्ट्यावर आला की मग असा बाहेर जातो, थांबणाऱ्यांपैकी नाहीये. षटकाराने मात्र धावसंख्या 18च्या घरामध्ये जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये आतापर्यंत 10. आडव्या पाट्याने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशावाद नजरेने पाहिला गेला होता. अपील केली होती लेग बाय सर्व्हमध्ये 1 रन मात्र ऍड केली जाईल. वन मोर विकेट डाऊन. ह्यावेळेला मात्र शैलेश चिर्लेकरांना परतावं लागेल. कुठेतरी समाधान थोडासा हानिकारक होत होता आपल्या संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. नंतरचा एक लेग बाईचा एक धाव आली होती, तदनंतर मात्र
पुन्हा एकदा कमबॅक केलंय. या षटकामध्ये थोडंसं नाट्यमय वातावरण पाहायला मिळालं, कारण काही धावा आल्या, काही विकेट सुद्धा आले, जे की महत्वाचं आहे. सुशील आणि निशांत अशी ही जोडी आपण पाहतोय. इथून ही जोडी ना महत्वाची असेल. ही जोडी जर टिकली तर व्हाल संघाला मात्र एक संधी असेल जरूर पुढे जाण्यासाठी, कारण निशांतने तर त्याची ताकद दाखवलेलीच आहे आणि सुशीलची ताकद तर आम्ही अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यामुळे इकडे संधी आहे. महासंघ चांगलं मार्गक्रमण तुमचं चालू आहे. असं मार्गक्रमण ठेवायचं असेल तर एक जोडी फोडावी लागेल, जे की नव्याने फलंदाज सुशील आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करणारा निशांत. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे आशल बिंदूने पाहिले जाते, अपील केली जाते. प्रेशर, फक्त प्रेशर. तुम्ही विशू कोहलीला प्रेशर नाही करू शकत, अनुभव आहे. आजच त्याला एक कमेंट सुद्धा आली की पर्सनॅलिटी पंचांची चांगली वाटते. 18 चेंडू आणि 28 धावांची इथून गर्व असणार आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या आपण पाहतो 3/19. धावसंख्या आहे आता 19 आणि 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आणि निश्चितच नवीन फलंदाज आपण पाहतोय बलिराम. बदले असतील. जाऊया मैदानाकडे आपण. निश्चितच मॅच चालू आहे. या ठिकाणी हलक्या आपण प्ले केला आणि निश्चितच चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. प्रयत्न आहे, प्रयत्न सक्सेसफुल होईल का? निश्चितच प्रयत्न सक्सेसफुल झाला सुद्धा. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती, त्या म्हणजेच 21. 17 चेंडू आणि 26 धावांची गरज. 17 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज बळीराम. फुलटाचा चेंडू होता, निसंदित संधी बनली होती, परंतु मोठा काही फटका आला नाही. या स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. मॅच मध्ये दम आहे अजून सुद्धा, कारण मॅच जर पाहिली ना तर दोन्ही बाजूला बनलेले आहे. 47 जरी असला, जोपर्यंत निशांत आहे तोपर्यंत मात्र मॅच बनू शकते. डाऊन द लेग होता, कट करण्याचा प्रयत्न केलाय, कट नाही केला तर समोरच्या संघाचा डोक्याला कट केली असं म्हणावं लागेल. हा आलाय चौकार, कारण हा चौकारने मात्र विजयाचं अंतर 4 धावांनी कमी होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 27 घरामध्ये अजूनही 20 धावांची गरज असणार आहे.
यस, चेंडूला हात लागणं गरजेचं होतं समाधान राय. आता दूर झालाय. यस, हाताखालून चेंडू निघून गेलाय. कारण लाईव्हला दिसतंय स्पष्ट, जवळ जास्त असल्यामुळे थोडासा गोंधळ झाला आणि समोरून सूर्याचं भरपूर ऊन डोळ्यावरती येतो. फुलटास चेंडू, असे चेंडू आल्या पावली बाजूला माघारी धाडले जातील आणि प्रेक्षकांच्या हातामध्ये कॅच विसावेल की काय असं चिन्ह पाहायला मिळालं. मोहा संघ आवरावं लागेल. जर निशांत राहिला तर मात्र मॅच हातातून निसटून जाईल. कारण चांगला फलंदाज आहे, कनेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 23 धावांवरती खेळतो निशांत. पाहिलं तर आपल्या संघासाठी एक तारणहाराची भूमिका साकारतोय. ऑप्शनच्या बाहेर चांगला चेंडू होता, व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्राकडे काय घडलंय तर क्षेत्ररक्षकांचं मात्र दोघांचंही ठरत नव्हतं की मी जाईन की तू जाईन. तो पण चेंडू सांगून गेला की मी जाईन. चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून हा चौकारा करता. या चौकाराने मात्र विजयाचं बराचसं अंतर कमी केलंय. मागच्या 2 चेंडूंवरती एक चौकार षटकार पाहायला मिळाला आणि अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार आला होता. या षटकामध्ये आलेल्या 18 धावा खऱ्या अर्थाने मोहा संघाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. 47चा चेस आहे. धावसंख्या आता झालं तर 37. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. मोहा 40+ की वहाल बी 40+? वहाल ए 40+. कोणता संघ असेल? आता पुढचा सामना पाहायला मिळेल वहाल बी पक्ष घारापुरी. तर निश्चितच आता इथून कोणता संघ असेल जो आपल्या इथून खऱ्या अर्थाने धावसंख्या 47 म्हणजे चांगल्या धावसंख्या होत्या, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी केली निशांतनी खरोखर सलग की पलटून सोडलं. या षटकामध्ये आलेल्या 18 धावा अक्षरशः मॅच मधून मोहा संघाला बाहेर केलं. नवीन गोलंदाज गणेश आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काय करून दाखवेल. फुलटॉस चेंडू सरळ टोटावलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग अगदीच हा चेंडू जाईल सरळ रेषेमध्ये षटकाराकरिता. आता मात्र सुशीलनेही सांगितलंय मी आहे, घाबरू नका, आय एम हिअर नॉट टू फिअर. या षटकाराने मात्र मॅचचा पूर्णपणे दमखम काढून टाकलाय. कारण आता धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 येणारे 11 चेंडू आणि 4 धावा. मागच्या षटकामध्ये गेलेल्या 18 धावा पूर्णपणे मॅच मधून काढून गेला. हवेमध्ये आहे चेंडू आणि काय घडले, गणेशलाही मात्र आता कॅच घेता आली नाहीये. मागच्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 18, त्यामुळे मात्र मॅचची पूर्णपणे हवा निघून गेली आणि आता तर पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि ह्या चेंडूवरती झेल सोडला गेलाय. त्यामुळे अक्षरशः ही मॅच आता सहज झाली की काय वाय संघाची झेल आहे. झेलवरती जातील की नाही, झेलवरती मात्र नाही गेलं तर मॅच तुमच्या हातातून जाईल. इथे मात्र म्हणाल की तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं होतं म्हणजेच दुपाटनं. 47 धावा तुम्ही फलकावरती टाकल्यानंतर अक्षरशः 1.5 षटक ठेवून तुम्ही मॅच हरताय. म्हणजे थोडंसं कुठेतरी बॉलिंग अटॅक मध्ये तुम्हाला अजून इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. परंतु मोहा संघ एक नेहमीच चांगला फायटिंग संघ आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, निश्चित पुढच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करून दाखवतील. परंतु वहाल ए संघ आज या घडीला पाहिलं तर ताकदवर कामगिरी करताना मात्र निश्चितच विजयाचा आलेख मात्र उंचावलाय आणि ह्या मॅच मध्ये मात्र विजय संपादन केलाय. चला वहाल बी संघ आणि घारापुरी संघ लगेचच ज्यांचा निर्णय असेल, नाणेफेकीचा कौल ज्यांचा असेल त्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. तर ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम 9 चेंडूंमध्ये 31 धावांची लयलूट करणारा आणि मॅच मध्ये सिंहाचा वाटा मिळवणारा निशांत ठरला नांदण्यात.